Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic, Kumte. This is your practical number 8, okay, 8th practical program for two-dimensional transformation rotation. हे तुमचा 8वा प्रॅक्टिकल आहे ज्याच्यामध्ये आपण रोटेशन टू डायमेन्शनल रोटेशन हा कन्सेप्ट इथं इम्प्लिमेंट करणार आहोत. ओके, तर रोटेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे बेसिक कन्सेप्ट जे आहेत एक्स डॅशची व्हॅल्यू कसं काढतो आपण एक्स कॉस थिटा मायनस वाय साईन थिटा आणि वाय डॅशची कशी काढतो आपण व्हॅल्यू एक्स साईन थिटा प्लस वाय कॉस थिटा. हे नवीन रोटेटेड जे तुमचे एक्स वाय कॉर्डिनेट आहेत त्याचे हे फॉर्म्युलेज आहेत 2D रोटेशनमध्ये, हे तुम्हाला माहिती आहे. तर हे बेसिक बॅकग्राऊंड आहे या प्रॅक्टिकलचं. आता बघूयात प्रॅक्टिकल. नेहमीप्रमाणे हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत तिथं स्टँडर्ड IO.h, कन्सोल IO.h, graphics.h, math.h. ओके, त्याच्यानंतर मेन फंक्शन इथं स्टार्ट झालेलं आहे. याच्यामध्ये आपण 2D रोटेशनमध्ये तुम्ही कोणत्याही जॉमेट्रिक प्रिमिटिव्ह जे आहेत ते तुम्ही रोटेट करू शकता गिवन अँगलमध्ये. ओके, गिवन पर्टिक्युलर अँगलमध्ये. या प्रॅक्टिकलमध्ये आपण लाईन कशी रोटेट करायची हे इथे पाहणार आहोत. ओके, मी मुद्दाम लाईन हा कन्सेप्ट तुमच्या थ्रू आउट टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशनच्या याच्यामध्ये लाईन हा जॉमेट्रिकल पर्टिक्युलर प्रिमिटिव्ह घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल सोबत हवं. ओके, बाकीचे प्रिमिटिव्ह जर शेप जर घेतले तर कॉम्प्लेक्सिटी प्रोग्रामची वाढते. ओके, तर प्रोग्राम सोपा राहावा यासाठी मी मुद्दाम लाईन हेच घेतलेलं आहे इथं. ओके, तर बघूयात आपण आता प्रॅक्टिकल हे आपलं. याच्यामध्ये तुमची लाईन जी आहे ती पर्टिक्युलर पिवट पॉईंटच्या अराउंड आपण इथं रोटेट करणार आहे. ओके, गिवन डिग्रीमध्ये. ओके, तर बघूयात आपण आता इथं GD आणि GM हे व्हेरिएबल्स तुम्हाला माहिती आहेत. ओके, नेहमीप्रमाणे ते घेतलेले आहेत. त्याच्यानंतर PX हे पिवट X आणि PY हे पिवट Y. हा पिवट X आणि पिवट Y हा आपण पर्टिक्युलर XY कोऑर्डिनेट आपल्या लाईनचे घेतलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर X2 आणि Y2 हे फायनल तुमचे लाईनचे XY कोऑर्डिनेट झाले. RX आणि RY हे जे आहेत हे नवीन जे मिळणार आहे आपल्याला XY कोऑर्डिनेट, रोटेटेड X आणि रोटेटेड Y कोऑर्डिनेट. ओके, तर ते इथं आपण घेतलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर फ्लोट D फॉर डिग्री आणि RA फॉर रेडियन. ओके, तर हे पर्टिक्युलर जे दोन व्हेरिएबल्स आहेत ते आपण अँगलसाठी घेतलेले आहेत. ओके, युजरकडून आपण पर्टिक्युलर जी अँगल जे घेणार आहे ते डिग्रीमध्ये घेणार आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला रेडियनमध्ये करायला लागणार आहे नंतर. ओके, त्यासाठी दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे इनिट ग्राफ हे फंक्शन जे नेहमीप्रमाणे आहे जे ड्रायव्हर पाथसाठी लागतं आपल्याला ते इथं आपण घेतलेलं आहे. ओके, क्लिअर स्क्रीन हे फंक्शन घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण युजरकडून पिवट X आणि पिवट Y या इनिशियल लाईनच्या ज्या XY कोऑर्डिनेट्स जे आहेत ते युजरकडून घेतलेले आहेत. आपण इथं printf फंक्शनमध्ये पास केलेला आहे मेसेज एंटर द व्हॅल्यूज ऑफ पिवट X अँड पिवट Y आणि स्कॅनएफ फंक्शन यूज करून पर्टिक्युलर त्या युजरने दिलेले व्हॅल्यूज जे आहेत ते आपण कोणत्या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करणार आहे PX आणि PY या व्हेरिएबल्समध्ये स्कॅनएफ फंक्शन यूज करून ते पर्टिक्युलर जो डेटा आहे तो स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर परत आपण युजरकडून फायनल तुमच्या लाईनचे जे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते X2 आणि Y2 ते परत एंटर करून घेतलेले आहेत युजरकडून आणि परत स्कॅनएफ यूज करून आपण त्या पर्टिक्युलर जो व्हॅल्यू दिलेल्या आहेत युजरने X2 आणि Y2च्या त्या X2 आणि Y2 या दोन व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण इथं लाईन हे इनबिल्ट फंक्शन कॉल केलेलं आणि त्याच्यामध्ये युजरनी जे दिलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत पिवट X आणि पिवट Y आणि फायनल कोऑर्डिनेट जे आहेत X2 आणि Y2 या सर्व व्हॅल्यूज इथं पास केलेल्या आहेत लाईन फंक्शनमध्ये आणि पर्टिक्युलर लाईन जी आहे ती या लाईन फंक्शनमुळे इथं ड्रॉ होणार आहे. त्याच्यानंतर आपण युजरकडून एंटर द डिग्री ऑफ रोटेशन किती अँगलमध्ये रोटेशन पाहिजे त्या पर्टिक्युलर लाईनचा. ओके, ते डिग्रीमध्ये आपण घेतलेलं आहे. ओके, आणि ती पर्टिक्युलर जी व्हॅल्यू आहे ती आपण D या व्हेरिएबलमध्ये फ्लोट ज्याला आपण घेतलं होतं मगाशी त्या पर्टिक्युलर D व्हेरिएबलमध्ये आपण ते पर्टिक्युलर युजरने दिलेली रोटेशन डिग्री जी आहे अँगलची ती स्टोअर केलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्या डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये करणार आहे. त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे
आर ए इक्वल टू म्हणजे रेडियन इक्वल टू डिग्री इंटू गिवन डिग्री जी युजरने दिलेली आहे इंटू त्याला कोणत्या फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं आपल्याला 0.01745 या पर्टिक्युलर मल्टिप्लाइंग फॅक्टरने ज्यावेळेस आपण डिग्रीला मल्टिप्लाय करतो त्यावेळेस त्या डिग्रीचं कन्व्हर्जन कशात होतं, रेडियनमध्ये होतं. ओके. त्याच्यानंतर हा पुढचा जो कोड आहे आर एक्स आणि आर वाय हा रोटेटेड एक्स आहे आणि हा रोटेटेड वाय आहे. म्हणजेच हा पर्टिक्युलर तुमचा एक्स डॅश आहे आणि हा जो आहे हा जो आहे तो एक्स डॅश झाला तुमचा आणि हा जो आहे तो वाय डॅश झाला. ओके. त्यालाच मी आर एक्स आणि आर वाय इथं असे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. हेच एक्स डॅश आणि वाय डॅश आहेत तुमचे. ओके. तर एक्स डॅशचा काय फॉर्म्युला आहे, एक्स कॉस आर ए म्हणजे थिटा झाला. आता इथं अँगल तुमचा काय आहे, थिटा म्हणजे आर ए रेडियनमध्ये आहे आपण. ओके. म्हणून तर पर्टिक्युलर काय आहे तुमचं एक्स डॅशचा फॉर्म्युला, एक्स डॅश इक्वल टू एक्स कॉस थिटा मायनस वाय साईन आर ए म्हणजे थिटा. ओके. तर हा पर्टिक्युलर फॉर्म्युला इथं आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. त्याच्यानंतर वाय डॅश इक्वल टू काय आहे, रोटेशनमध्ये फॉर्म्युला एक्स साईन थिटा. ओके. एक्स टू मायनस पी एक्स साईन आर ए थिटा प्लस वाय कॉस आर ए म्हणजे थिटा. ओके. वाय कॉस थिटा. तर हे पर्टिक्युलर जे तुमचे रोटेशनचे जे फॉर्म्युलेज आहेत ते आपण इथं इम्प्लिमेंट करून घेतलेले आहे. आणि सेट कलर काय केलेला आहे, परत रेड केलेला आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमची आता हे आर एक्स आणि आर वाय जे आलेले आहेत ओके व्हॅल्यूज ते आपण इथं परत इनबिल्ट लाईन फंक्शन जे आहेत त्याच्यामध्ये आपण इथं पास केलेले आहेत. आर एक्स आणि आर वाय म्हणजेच एक्स डॅश आणि वाय डॅश व्हॅल्यूज इथं पास केलेले आहेत. आणि तुमचे ओरिजिनल जे आहेत पिवट एक्स वाय ते आहे तसे इथं ठेवलेले आहेत. ओके. त्याने चेंज केलेलं आपण आर एक्स आणि आर वाय म्हणजेच एक्स डॅश आणि वाय डॅश आपण इव्हॅल्युएट करून घेतलेला आहे आणि त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ते पर्टिक्युलर इनबिल्ट फंक्शन जे आहे लाईन त्याच्यामध्ये आपण पास केलेले आहेत. आणि त्या लाईनचा कलर कोणता सेट केला तर आपण रेड कलर. ओके. म्हणजे तुमची ओरिजिनल जी लाईन आहे ती व्हाईटमध्ये दिसणार आहे तुम्हाला आणि नवीन रोटेटेड जी लाईन आहे ती तुम्हाला कोणत्या कलरमध्ये दिसणार आहे, रेड कलरमध्ये दिसणार आहे. ओके. त्याच्यानंतर मग हे गेट सी एच आणि क्लोज ग्राफ हे नेहमीप्रमाणे जे फंक्शन्स आहेत ते इथं कॉल केलेले आहेत. आता बघूयात आपण या पर्टिक्युलर प्रोग्रामचं आउटपुट. एंटर द व्हॅल्यूज ऑफ पिवट एक्स अँड पिवट वाय. ओके. समजा आपण एक्सची व्हॅल्यू इथं 100 घेतली, वायची व्हॅल्यू समजा 150 घेतली. ओके. x2ची व्हॅल्यू समजा 200 घेतली आणि y2ची व्हॅल्यू समजा 250 घेतली. ओके. तर इथं तुम्हाला व्हाईट कलरमध्ये लाईन ड्रॉ झालेली दिसत आहे आउटपुटमध्ये खाली. आता एंटर द डिग्री ऑफ रोटेशन. समजा मला ही पर्टिक्युलर लाईन 90 डिग्रीमध्ये अराउंड पिवट पॉईंट हे रोटेट करायची आहे. तर 90 डिग्रीमध्ये कसं आउटपुट दिसणार आहे बघूयात आपण आता. तर ही रेड कलरची जी लाईन आहे ही तुमची ओरिजिनल जी लाईन आहे ती रोटेट झालेली आहे. ओके. 90 डिग्रीमध्ये जी रेड कलरने रिप्रेझेंट झालेली आहे आणि त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तोच तुमचा पिवट पॉईंट आहे. ओके. तर ही पर्टिक्युलर लाईन जी आहे ती अराउंड पिवट पॉईंट आपण इथं रोटेट केलेली आहे. अजून एक याचं आउटपुट बघूयात आपण. परत एकदा प्रोग्राम रन करूया. परत समजा आपण इथं व्हॅल्यू 100 घेतली, 150 घेतली, 200, 250. ओके. परत एंटर द डिग्री ऑफ रोटेशनमध्ये आपण समजा इथं 45 घेतला. ओके. तर ही तुमची लाईन जी आहे रेड कलरची ही 45 डिग्रीमध्ये तुम्हाला ते दिसत आहे. ओरिजिनल जी तुमची व्हाईट कलरची लाईन जी आहे ती रोटेट झालेली आहे 45 डिग्रीमध्ये. ओके. तर हे 2 डायमेन्शनल रोटेशन हा तुमचा प्रोग्राम होता. प्रोग्राम फॉर 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन रोटेशन. ओके. थँक्यू.